महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ते होणार नाही। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात। त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून 50% रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे। यामुळे प्रवेशाच्या वेळी 50% रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही। यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रवेश फी भरण्याची सक्ती नको असा निर्णय नुकताच घेतला आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ही सर्व स्कीम राबवण्यात येणार आहे। या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपण आहोत सध्या कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी नेमके प्रवेश किती झालेत, EWS EBC वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी किती प्रवेश घेतलेत हे जाणून घेण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत। दृष्टि तिवारी है, मैं डोंबिवली से आई हूँ और एक RCSM गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में MBBS के लिए फर्स्ट ईयर में मुझे यहाँ पे एडमिशन मिला है। और EWS की जो गवर्नमेंट की स्कीम है 100% फी वेवर, उससे मुझे बेनिफिट मिला है। सरकार ने जो स्कीम चलाई उसकी वजह से हमें ये लाभ हुआ है। पैसे तो बच ही रहे हैं, ट्यूशन फी माफ़ हो गई है। एक म्हणजे आता स्टेटची लिस्ट आपल्याला 31/8 पासून ॲडमिशन चालू झालं आहे। त्यापैकी आपल्याला राज्यात 125 विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। आता साधारणपणे आज तारखेपर्यंत 104 ॲडमिशन झाले आहेत। त्यापैकी EWS अंतर्गत म्हणजे EWS अंतर्गत 12 ॲडमिशन झाले आहेत। त्यामध्ये गर्ल्स म्हणजे जी मुलींची संख्या आहे ती 6 आहे। आणि शासनानं आता जी स्कीम चालू केलेली आहे महिलांसाठी पूर्ण शैक्षणिक शुल्क माफ, या अंतर्गत त्यांना चांगला फायदा होणार आहे। ज्या गरीब कुटुंबातली मुली आलेल्या आहेत त्यांना याचा चांगला फायदा होऊन शिक्षण पूर्ण होण्यास मदत होणार आहे। शासनाने ही योजना लागू केली ती एकंदरीत चांगली योजना आहे, सदुपयोगी पडते। हां, चांगलीच योजना आहे। गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या चालना मिळेल। तर नक्कीच या योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे। पालकांच्या खिशाचा भुर्दंड देखील कमी होणार आहे। कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज कोल्हापूर।